हाय हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एकादशी स्पेशल थालीपीठांची रेसिपी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर कुठलीही पूर्वतयारी न करता आपण ही रेसिपी पाहणार आहोत। तर इथे मी शाबूत तांदूळ घेतले आहेत। आता इथे आपण एका साईडला गॅसवरती कढई ठेवली आहे। आता हे शाबूत तांदूळ आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर मीडियम गॅसवरती आपल्याला हे शाबूत तांदूळ भाजायचे आहेत। उपवास असला की नेहमीच शाबूत तांदूळची खिचडी खाऊन देखील आपल्याला कंटाळा येतो। त्यामुळे नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि कधीतरी आपण शाबूत तांदूळ भिजत घालायचं देखील विसरून जातो। तर ही रेसिपी अगदी झटपट होते, शाबूत तांदूळ भिजत घालायची गरज पडत नाही। तर शाबूत तांदूळ आपले भाजतायत तोपर्यंत इथे मी कुकरला बटाटे शिजायला लावले आहेत। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तुम्ही ही रेसिपी उपवास नसताना देखील करू शकता किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता। नाश्त्यासाठी किंवा कोणी पाहुणे आले तर ही रेसिपी तुम्ही करू शकता आणि मुले देखील आवडीने खातात। व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर पाहू शकता इथे 2 मिनटं मी मीडियम गॅसवरती छान असे हे शाबूत तांदूळ भाजून घेतले आणि आपल्या शाबूत तांदळाचा कलर देखील चेंज झाला आहे। आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता मी गॅस बंद करते आणि याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे मी सर्व शाबूत तांदूळ एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत। आता याला आपण थंड व्हायला ठेवूया। हे शाबूत तांदूळ थंड झाले की आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत। आता इथे मी कुकरला बटाटे उकडून घेतले होते, ते देखील आपल्याला सोलून घ्यायचे आहेत। व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर पाहू शकता अशाच पद्धतीने मी सर्व तिन्हीसुद्धा बटाटे सोलून घेतले आहेत। आता जे आपण शाबूत तांदूळ भाजून घेतले होते ते देखील मी मिक्सरला छान असे बारीक वाटून घेतले आहे। आता इथे आपण एक बाउल घेणार आहोत, त्यामध्ये हे जे वाटलेले शाबूत तांदूळ आहे ते घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला बटाटा मीडियम आकाराची किसणी घ्यायची आहे आणि त्या किसणीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे। तुम्ही असा देखील हाताने कुस्करून टाकू शकता, पण किसणीने बटाटा किसला तर तो छान असा एकजीव होऊन जातो। तर पाहू शकता इथे मी तिन्हीसुद्धा बटाटे छान असे किसून घेते। तर आपले बटाटे किसून झाले आहेत। आता यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे। तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्या आहेत। लहान मुलं खाणार आहे त्यामुळे मिरची कमी वापरत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। तर इथे मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला तेलाचा हात घ्यायचा आहे आणि ह्याचा आपल्याला एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तेलाचा हात यासाठी घ्यायचा कारण की आपण यामध्ये मिरची वाटून घातली आहे। मिरचीने आपल्या हाताची आग होऊ शकते। जर तेलाचा हात घेतला तर आग होत नाही, त्याच्यामुळे आपण या हाताला तेल लावून घ्यायचं आहे अगोदर। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान मऊ असा गोळा होतो आणि आपल्याला थापायला सुद्धा सोपं पडतं। तर पाहू शकता ह्याचा मी छान असा मऊ गोळा तयार करून घेतला आहे। आता इथे मी पोळपाटावरती एक रुमाल घेतला आहे ओला करून। आता याचा आपण एक गोळा करून घ्यायचा आहे आणि यावरती ठेवून पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला हे छान असं थापून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे मी गोल आकाराचा छान थापून घेतलं आहे। खूप जास्त जाड देखील ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळ देखील ठेवायचं नाही आणि पाण्याचं बोट घेऊन याच्यामध्ये आपल्याला
होल पाडून घ्यायचा आहे। आता इथे एका साईडला मी तवा ठेवला होता गरम व्हायला। आता त्यावरती आपण थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे जे थालीपीठ आपण थापले ते यावरती घालून घ्यायचं आहे। तुम्ही याला थालीपीठसुद्धा म्हणू शकता किंवा धपाटेसुद्धा म्हणू शकता। तर अगदी सहज हे निघलं जातं। आता याच्या बाजूने आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे, म्हणजे हे छान असं खरपूस भाजलं जाईल। आता याला आपण 2 मिनिटं छान असं खरपूस भाजून घेऊया। तोपर्यंत मी पुन्हा दुसरं एक थालीपीठ तुम्हाला दाखवते थापून। तर पाहू शकता इथे एक गोळा घेतला आहे आणि हात आपल्याला ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या हाताला हे चिटकणार नाही आणि याचा छान असा आपण गोल आकार थालीपीठ थापून घ्यायचा आहे। तर पाहू शकता ह्याला मी एका साईडनी 2 मिनिटं छान असं खरपूस भाजून घेतलं आहे। आता आपण याला पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण तेल सोडून घ्यायचं आहे आणि याला दुसऱ्या साईडने देखील आपल्याला 2 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी दुसरंच देखील थालीपीठ थापून घेतलं आहे। आता बोटाला पाणी लावून याला मध्ये होल पाडून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे मी दुसऱ्या देखील साईडनी 2 मिनिटं छान असे हे खरपूस भाजून घेतलं आहे। तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता परत आपण तव्यावरती तेल टाकून घेऊया आणि दुसरं देखील थालीपीठ आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व थालीपीठ करून घ्यायचे आहेत। आता याच्या बाजूने देखील आपल्याला तेल सोडायचं आहे। हे जे मध्ये होल आहे त्यामध्ये देखील आपल्याला तेल सोडायचं आहे, म्हणजे कसं थालीपीठ छान असं खरपूस भाजलं जातं। तर पाहू शकता इथे दोन्हीसुद्धा साईडनी मी थालीपीठ छान असं खरपूस भाजून घेतलं आहे। आता याला देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही एकादशी स्पेशल थालीपीठांची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।